नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। सर्वांना सर्वप्रथम श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा। तर बघा मित्रांनो, या वर्षी श्रावण महिना हा 13 ऑगस्ट 2026 गुरुवारी सुरू झालेला आहे। तर 11 सप्टेंबर 2026 या दिवशी संपत आहे। यंदा श्रावणामध्ये 4 श्रावणी सोमवार आलेले आहे। तर श्रावण महिन्यामध्ये जे सोमवार आलेले आहेत तर यंदा श्रावणाची सुरुवात गुरुवारी झालेली आहे। त्यामुळे श्रावण महिना शुक्रवारी संपत आहे। पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्टला आहे। तर बघा मित्रांनो, अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्यातली पहिला श्रावण सोमवार अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला विधिवत शिवलिंगाची पूजा घरच्या घरी कशी करावी हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। शिवलिंगावरती शिवमूठ कशी अर्पण करावी आणि तो अर्पण करताना आपल्याला कोणता मंत्र बोलायचा आहे हे सुद्धा तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ संपूर्ण बघा। श्रावण महिना म्हणजे सगळ्यांना आवडता महिना। श्रावणी सोमवार घराघरात श्रावण सोमवार केले जातात। तर त्याच्यासोबत शिवमूठसुद्धा वाहिली जाते। तर आता ही आपण शिवमूठ कशी व्हायची आणि श्रावण सोमवारची पूजा कशी करायची आणि नैवेद्य आपल्याला कोणता दाखवायचा आणि सोमवारचा उपवास कसा करायचा आहे हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। तर बघा मित्रांनो, श्रावण सोमवार हा उपवास श्रावणी सोमवारला आपण काय खायचं आणि काय नाही खायचं आणि सोडताना कोणती भाजी खाऊन हा उपवास सोडावा अशी सर्वात महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर बघा, श्रावणी सोमवारची पूजा आपण सकाळी लवकर उठावे। आपली देवपूजा करून झाल्यानंतर लगेच केली तरी सुद्धा पण चालते। सकाळी जर तुम्हाला वेळ नसेल, तुम्ही वर्किंग महिला असाल, सकाळची तुमची शिफ्ट असेल, तर अशा वेळेला सायंकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही श्रावणी सोमवारची पूजा केली तरी सुद्धा चालते। श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक श्रावणी सोमवारी तुम्ही शक्यतो रुद्र अभिषेक करण्याचा नक्की प्रयत्न करावा। रुद्र अभिषेक कसा करावा याचा सुद्धा व्हिडिओ मी चॅनलवरती नक्कीच अपलोड करणार आहे। त्यामुळे तुम्ही नक्की बघा। अगदी विधीपूर्ण मंत्र श्रोतासहित रुद्र अभिषेक सांगणार आहे। तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतील, कोणाला दारूचं व्यसन असेल, कोणी आजारी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीला रुद्र अभिषेक करून त्या रुद्राचं पाणी तुम्ही दिलं तर त्यांच्या आयुष्यामध्ये नक्की फरक पडतो। तर बघा, शिवलिंगाची आपण पूजा कशी करू शकता। या 4 सोमवारी कोणत्या तरी एका सोमवारी मात्र रुद्र अभिषेक करण्याचा तुम्ही प्रयत्न करा। श्रावणी सोमवारचा उपवास महिला, पुरुष, मुली अगदी प्रत्येक जण करू शकतात। यापूर्वी कधी श्रावणी सोमवार पकडले नसतील तर यंदाच्या पहिल्या श्रावणी सोमवारपासून तुम्ही या उपवासाला सुरुवात करू शकता। श्रावणी सोमवारचा उपवास दुपारी सोडावा का रात्री सोडावा असा बऱ्याच जणांना प्रश्न असतो। तर बघा मित्रांनो, आमच्या भागामध्ये तर रात्री सोडला जातो, पण वेगवेगळ्या भागानुसार शहरानुसार कधी कुठं उपवास मुंबई आणि पुणे साईडला दुपारी उपवास सोडला जातो। तुमच्या कुळामध्ये जशी पद्धत आहे, तुमच्या घराण्यामध्ये जशी पद्धत आहे, पूर्वीपासून परंगत उपवास सोडण्याची पद्धत आहे, जी परंपरा आहे त्या तशीच तुम्ही करण्याचा प्रयत्न करा। तुमच्या कुळामध्ये जर दुपारी सोडला जातो, पूर्वीपासून रात्री सोडला जात नसेल, तर तुम्ही जाणून घ्या की तुम्हाला घरामध्ये सासूबाई वगैरे कोणी सांगणार नसतील किंवा तुमच्या भावकीमधील कोणी मंडळींना ते विचारा आणि माहिती करून घ्या। त्यानुसारच हा सोमवारचा उपवास तुम्ही त्या वेळेला सोडण्याचा प्रयत्न नक्की करा। कारण पूर्वीपासून आलेली आपल्या घराण्याची परंपरा, ज्या काही रूढी असतात, रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत, त्या जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते चालू ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे। आपण जे व्रत वैकल्य करतो, सणवार करतो, कारण ते आपल्या घरची जशी पद्धत आहे तसंच आपलं करणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे मी तुम्हाला काय सांगते या व्हिडिओमध्ये किंवा अजून तुम्ही कोणाचे व्हिडिओ बघून काय करताय हे करण्यापेक्षा आपल्या घरामध्ये आपले जे मोठे माणसं असतात, आपल्या सासू सासरे आई वडील जसं सांगतात तसं तुम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करा।
आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा सोडायच्या आणि दुसऱ्यांनी सांगितलं ते ऐकून व्रत वैकल्य करायचे, हे पूर्णपणे चुकीचं आहे. मी सुद्धा माझ्या सासूबाई वगैरे पूर्वीपासून आमच्याकडे सासरी जसं केलं जातं त्याचप्रमाणे मी करत आहे. तर बघा, श्रावणी सोमवारच्या उपवासाला 2 वेळा मीठ खायचं नसतं. 2 वेळा मीठ खाल्ल्याने हा उपवास मोडतो. श्रावणी सोमवारी किंवा महादेवाच्या कोणत्याही उपवासाला भगर चालत नाही. भगर खाल्ल्याने सुद्धा सोमवारचा उपवास मोडतो किंवा महादेवाचा कोणताच उपवास भगरवरती चालत नाही. श्रावण सोमवारी आता आपल्याला काय खायचं तर बघा, आपण भगर तर आपल्याला चालत नाही, मीठसुद्धा आपल्याला चालत नाही. तर आपण 2 वेळा मीठ नाही खायचं, फक्त 1 वेळेस आपल्याला मीठ चालतो. त्यामुळे तुम्ही 1 वेळेस मीठ खाण्याचा प्रयत्न करा. महादेवाच्या कोणत्याच उपवासाला भगर चालत नाही. भगर खाल्ल्याने सोमवारचा उपवास मोडतो आणि ते आपल्याला आपल्या 4 ह्याच्यामध्ये धरता येत नाही. पण ज्यांना शुगर वगैरे आहे त्यांना डॉक्टरांनी मीठ खायला सांगितलेलंच आहे. अशा लोकांनी काय करायचं, तुम्ही फराळाचे पदार्थ बनवताना आपल्याला सेंधव मीठाचा वापर करायचा आहे. पण शक्यतो या दिवशी 1 वेळा कोणते तरी फराळाचे पदार्थ तुम्ही खाणार आहात ते गोड खाण्याचा प्रयत्न करा. जसं की साबुदाण्याची गोड खीर, राजगिराचा शिरा खाऊ शकता तुम्ही, दूध केळी खाऊ शकता, कोणते फ्रूट असतील किंवा ज्यूस पिऊ शकता, रताळे खाऊ शकता, चहा दूध तुम्ही घेऊ शकता. पण मीठ मात्र 1 वेळेसच खायचं आहे. उपवास सोडताना आपल्याला मीठ 1 वेळेसच खायचं. या दिवशी उपवास आहे ना, मग गणपतीला, महादेवाला किंवा देवाला नैवेद्य काय दाखवायचं, कोणत्या फळाचा नैवेद्य, ड्रायफ्रूटचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. खडीसाखरेचा सुद्धा नैवेद्य तुम्ही या दिवशी दाखवू शकता. या दिवशी उपवास सोडताना आपल्याला मुळा तोंडी लावला जातो. 1 घास का होईना मुळा खाल्ला जातो आणि मग श्रावणी सोमवारचा उपवास सोडला जातो. मुळा खाल्ल्याशिवाय श्रावणी सोमवारचा उपवास सुटत नाही असं आमच्याकडे तर म्हटलं जातं. बऱ्याच ठिकाणी मेथीची भाजी खाल्ली जाते. मेथीची भाजी खाल्ल्याशिवाय उपवास सुटत नाही. तुमच्या घरामध्ये जशी पद्धत आहे तसंच तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. कारण काय होतं की प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी पद्धत आहे. त्यामुळे तुमच्या भागामध्ये जसं होत असेल किंवा तुमच्या घरी काय खाऊन उपवास सोडण्याची पद्धत आहे तर तो पदार्थ आवर्जून तुमच्या उपवासामध्ये समावेश करावा. या दिवशी आवर्जून शिवपूजा झाल्यानंतर बेलपत्र शिवलिंगाला अर्पण करावे. तर श्रावणी सोमवारच्या दिवशी आपल्याला शिवाची आवर्जून पूजा करायची आहे. शिवपूजा झाल्यानंतर बेलपत्र शिवलिंगाला आपल्याला 108 बेलपत्र अर्पण करायचे आहेत. बेलपत्र अर्पण करताना जी दांडी असते त्यामागचे जे देठ असतं देठ असते ते वरती करायचं आणि उलटं शिवलिंगावरती ते बेलपत्र जे आहे ते अर्पण करायचं आहे. बेलपत्र नेहमी पालथं, म्हणजे जो निमुळता भाग मऊ आहे तो शिवलिंगावरती ठेवून जे देठ जे असतं ते भिंतीकडे येईल आणि पाठ समोर येईल. या तिन्ही पानापैकी जे मधलं पान असतं ते आपल्याकडे येईल. याप्रमाणे बेलपत्र शिवलिंगाला अर्पण करायचं असतं. तुम्ही 108 बेलपत्र मिळाली तर शिव अष्टोत्तर नामावली म्हणत तुम्ही 108 बेलपत्र शिवलिंगावरती नक्की अर्पण करा. तुम्हाला 108 बेलपत्र नाही मिळाली तर जे काही बेलपत्र असतील तर तुम्ही एका प्लेटमध्ये ठेवा. त्यावर आपला उजवा हात ठेवा किंवा ही सगळी बेलपत्र जी आहेत ते आपल्याला उजव्या हातामध्ये धरा. शिव अष्टोत्तर नामावली म्हणा आणि ती शिवलिंगावरती अर्पण करा. श्रावण सोमवारी शिवपूजा करताना चौरंग किंवा पाट मांडून घ्यायचा. त्यावर पांढरं वस्त्र अंतरायचं. सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा. शक्य झालं तर पांढरी वस्त्र घालायची. पांढरी वस्त्र नसतील तर तुम्ही या दिवशी फेंट रंगाचे म्हणजे लाईट कलरचे कपडे सुद्धा घातलं तरी पण चालेल. आणि देवघरात गणपती बाप्पाची मूर्ती आणि शिवलिंगाच्या पूजेसाठी घ्यायची आहे. सुरुवातीला गणपतीचं पूजन करायचं. ओम गंग गणपतये नमः हा मंत्र आपल्याला गणपतीच्या मूर्तीवरती अभिषेक म्हणून करायचा आहे. गणपती अथर्वशीर्ष, गणपती मंत्र, गणपती स्तोत्र आपल्याला बोलायचं आहे. हे करताना आपल्याला गणपती अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्र म्हणून अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. गणपतीची मूर्ती स्वच्छ पुसायची. 2 विड्याची पानं घ्यायची. त्यावर थोडेसे तांदूळ, त्यावर ही मूर्ती ठेवायची किंवा छोटीशी एखादी तुमच्या तांब्याकडे पितळाची प्लेट असेल
तर त्यामध्ये गणपतीची मूर्ती ठेवली तरी पण चालेल. गणपतीच्या मूर्तीला हळदी कुंकू वगैरे अर्पण करून घ्यायचं. तुमच्याकडे दुर्वा असेल तर गणपती बाप्पाला दुर्वा खूप प्रिय आहे, ते दुर्वा लाल फूल गणपती बाप्पाला वाहायचं, धूपदीप ओवाळून घ्यायचा आणि शिवलिंगाची पूजा करायला सुरुवात करायची. शिवलिंगाची पूजा करताना शिवमूठ आपल्याला बेल वाहिल्यानंतर 108 बेल वाहिल्यानंतर 108 नामावली म्हणल्यानंतर आपल्याला शिवमूठ अर्पण करायची आहे. शिवमूठ ही कधीही कोरडी अर्पण करायची नसते, शिवमूठ ही ओली अर्पण करायची असते. आता ती ओली कशा प्रकारे करायची तर बघा. एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊ शकता. मी तुम्हाला पहिल्या सोमवारची पूजेमध्ये सांगत आहे, त्यामुळे पहिल्या सोमवारची जी शिवमूठ आहे ती तांदूळ आहे, तर ती तांदूळ घेतलेले आहे. ज्या सोमवारची जी शिवमूठ असेल तर ती तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये घेऊन थोडंसं पाणी टाकायचं आहे. ती शिवमूठ ओली करून घ्यायची आणि 3 वेळा आपल्या मुठीमध्ये घेऊन 3 वेळा शिवमूठ अर्पण करायची. शिवमूठ अर्पण करताना पहिला मंत्र जो आहे तो अशा प्रकारे आहे. शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा, देवा माझ्या मनातील इच्छा पूर्ण करा, देवा माझ्या मनातील इच्छा पूर्ण कर रे देवा, असं 3 वेळा म्हणत तुम्हाला 3 वेळा शिवमूठ अर्पण करायचे आहे. दुसरा मंत्र अशा प्रकारे आहे. शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा, देवा सासू सासरा, दिरा भावन ननंद जावा, भ्रतारा नावड तिची आवडती कर रे देवा, असे म्हणत आपल्याला शिवमूठ अर्पण करायची आहे. आता पहिल्या पद्धतीने ओलं करून आपण आपल्या मुठीमध्ये घ्यायची आहे. ती ओली शिवमूठ 3 वेळा अर्पण करायची. दुसऱ्या पद्धतीमध्ये कोरडे तांदूळ घ्यायचे, आपल्या उजव्या हातात धरायचे आणि शिवलिंगावरती सोडत वरून एका पेल्याने आपल्या मुठीवर आपल्याला पाणी सोडत तुम्ही शिवमूठ अर्पण करू शकता. या दोन्हीपैकी जे तुम्हाला जे म्हणजे चांगलं वाटेल, जे योग्य वाटेल, जे सोपं जाईल ते तुम्ही करू शकता. बरेच जणांना छोटीशी शिवमूठ अर्पण करतात. किती अर्पण केली आहे का तर हे नाही, अर्पण केली का नाही हे सुद्धा दिसत नाही, तर अशा पद्धतीने करू नका. शिवमूठ म्हटलं तर त्याच्यामध्ये आपली मूठ भरून ज्या दिवशीची जी शिवमूठ असेल तर ती घ्या आणि ती अर्पण करा. या दिवशी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करण्याचा प्रयत्न करा. काही अडचणीमुळे झालं नाही तर शिवलीलामृत ग्रंथातील 11वा अध्याय आवर्जून पठण करा. या दिवशी 108 बेलपत्र, शिव अष्टोत्तर नामावली म्हणत तरी किमान शिवलिंगाला अर्पण करा. महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन शिवाचं दर्शन नक्की घ्या आणि शक्य झालं तर प्रत्येक श्रावण सोमवारी किंवा या 4 श्रावण सोमवारपैकी कोणत्याही एका सोमवारी घरच्या घरी रुद्र अभिषेक नक्की करा. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी उत्तर पूजा करून राहिली जी शिवमूठची आहे ती पक्ष्यांना खायला घाला आणि तुमच्या घराला आजूबाजूला मोठं कोणतं झाड असेल तर त्या झाडाखाली ठेवा. एखादं मोठं कोणतं झाड असेल तर त्या झाडाखाली बेलपत्र, फुलं वगैरे किंवा निर्माल्यामध्ये टाका. प्रत्येक सोमवारी या प्रकारे आपल्याला ही पूजा करायची आहे. तर जर तुम्हाला शिवमूठ बदलायची आहे, फक्त पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ आहे आणि तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जव शिवमूठ आहे, ही आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे. तर बघा मित्रांनो, याप्रमाणे आपल्याला श्रावण सोमवारी शिवमूठ अर्पण करायचे आहे. अशा पद्धतीने केल्यानंतर तुमची ही पूजा नक्की पूर्ण होईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. सगळ्यांना श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.